नमस्कार मित्रांनो, वेलकम. आपण एक नवीन चॅनल ओपन करत आहोत, ज्याचा पहिलाच व्हिडिओ आहे एबीज ट्रॅडिशनल रूट फॉर कुकिंग. आणि आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का, जो कमीत कमी मसाले वापरून आणि लवकरात लवकर तयार होईल यासाठी. तर चला सुरू करूया. आपली पहिली रेसिपी चालू करण्या अगोदर एवढंच एक विनंती करू शकतो तुम्हाला की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याच्याने आम्हाला खूप मोटिवेशन मिळेल आणि आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करूया, चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. तर चला आपण चालू करूया. आपण पहिले घेतलेले 1 किलो चिकन, ज्यामध्ये आपण घेतोय त्याला आपण मॅरिनेट करण्यासाठी थोडीशी हळद टाकतोय. ठीक आहे, हळद तुम्हाला जशी पण कमीत कमी टाका, जास्त वेळ नका करू. आणि त्याच्यानंतर आपण घेतोय मीठ चवीनुसार घ्या, जास्त मीठ टाका म्हणजे भाजी टाकण्याची गरज पडणार नाही आपल्याला. आणि आपण याला आता मस्त की जसं मी सांगितल्याप्रमाणे आपण हळद आणि मीठ जे आहे ते आपण हळद आणि मीठ आपण टाकल्याप्रमाणे जसं मॅरिनेट करून घेऊया. आणि मॅरिनेट केल्यानंतर काय करायचं, याला ॲटलिस्ट 10-15 मिनटं किंवा 15 ते 20 मिनटं ना त्याला मॅरिनेट करून ठेवूया. म्हणजे कसं आहे की त्याच्यात व्यवस्थित ते मॅरिनेट होईल आणि त्याला टेस्टला जराशी चांगल्या प्रकारची. तर आपण आता हे व्यवस्थित मीठ आणि हे करून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर आपण मसाले घेतले आहेत. पहिले सांगतो, हा गरम मसाला आहे. हे आपण खडे मसाले जे आपण घरातच व्यवस्थित प्रकारे मिक्सीमधून हे घेऊन घेतलेले, पेस्ट करून घेतले, त्याची बारीक करून घेतलेले. आणि हा जो आहे तो घरचा मसाला आहे, जो आम्ही स्वतः घरात बनवलेला आहे. जसं साठवणीचा आपण वर्स यूज करतो तो यूज केलेला आहे. लाल मसाला आहे, धनिया पावडर आहे, ज्याला आपण धने पावडर म्हणू शकतो. मीठ आहे चवीनुसार, हळद थोडीशी घेतलेली कारण की ऑलरेडी आपण एक मॅरिनेट करताना त्याला टाकलेली. तेजपत्ते घेतलेले आपण, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, फ्रेश कोरिएंडर आहे, कांदा आपण व्यवस्थित चॉप करून घेतलेला आहे. आणि टोमॅटोचं प्रमाण आपण कमी ठेवलेलं आहे कारण की आपल्याला टेस्टच ट्रॅडिशनल हवी. चला, जसं सांगितल्याप्रमाणे आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया. गॅस ऑन करून घ्यायचं आहे फुल फ्लेममध्ये. पॉटला जरासं गरम होऊ द्या, ज्याच्यामुळे त्याला प्रॉपरली हीट होईल तो प्रॉपर. आपले आता कढई पूर्ण व्यवस्थित प्रकारे गरम झालेले आहे. आपण आता ऑइल टाकूया. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे तेल हे झालेलं आहे. स्टेप बाय स्टेप जाऊया. तेलाचं प्रमाण कमी जास्त कसं करायचं तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती बघू शकता की तुम्हाला कसं करायचं. चला आपण स्टार्ट करूया. तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. स्टार्टिंगला आपण फर्स्ट टाकूया तेजपत्ता आणि दालचिनी. याच्यानंतर आपण लगेच काय करूया, त्याच्यामध्ये कांदा, ओनियन जो आपण बारीक चॉप केलेला आहे हाताने. याच्यावरूनच कळतं आहे की आपला कांदा खूप गरम झालेला आहे, चांगल्या प्रकारे ऑइल गरम झालेलं आहे. सॉरी, याला आत्ता मस्त याला पूर्णपणे व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे, जोपर्यंत हा ब्राऊन कलर सोडत नाही. ब्राऊन म्हणा किंवा गोल्डन कलर म्हणा. तुम्ही आता बघत आहात की बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे हा आपला गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. आपण याच्यामध्ये आता काय करणार आहोत, आपण आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीरचं कारण की कोथिंबीरमध्ये आपण टाकलो ना तर थोडीशी ती फ्राय होईल. कोथिंबीर फ्राय झाली की त्याचा तो आपण त्याला एक टेस्ट म्हणतो किंवा फ्लेवर म्हणतो, तर तो एक एनहान्स होईल. आणि आपण याला जास्त वेळ नाही घेणार, फक्त 1-2 कारण की ऑलरेडी खूप व्यवस्थित बऱ्यापैकी आपली जे आहे कढई जी आहे ती गरम झालेली आहे. ठीक आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकत आहोत अद्रक लसूणची पेस्ट. बघा, आपण अद्रक लसूणची पेस्ट आहे घेतली ना, ते 2 टेबलस्पून घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया आपण. फ्राय करायचं कारण असतं ना की त्याचं आपण जर व्यवस्थित फ्राय केलं ना तर त्याचं काय जो फ्लेवर आहे ज्याला आपण ड्रायनेस म्हणतो किंवा कच्चा फ्लेवर म्हणतो तो निघून जातो. त्याच्याने आपल्याला ग्रेव्हीला सुक्याला आपल्याला जे आहे ते टेस्ट येईल प्रॉपरली.
आता बघू शकतो आपण की याच्यामध्ये जो आपला जो कच्चापणा होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि स्मेल पण तो खूप छान देत आहे. आणि आता आपण याच्यामध्ये बारीक टोमॅटो जो आहे चॉप केलेला, आपण एक टोमॅटो जो घेतलेला तो हार्डली एक घेतलेला टोमॅटो बिग साईजमध्ये सिंगल टोमॅटो घेतला. त्याला पण आता व्यवस्थित आपण हे करून घेऊया. आणि आता हे फ्राय याला व्यवस्थित मस्त आहे की आपण याला ना थोडंसं फ्राय करून स्टीम देऊन घेऊया, म्हणजे ते प्रॉपर जो परत टोमॅटोचा जो आहे तो प्रॉपरली शिजेल. आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे आपण जे मसाले सांगितले होते, सुकी मसाले, जसं गरम मसाला सांगितला होता, खडे मसाल्याची आपण पेस्ट केली होती, नंतर हा आपला साठवणीतला घरगुती मसाला सांगितला होता, लाल मसाला सांगितला होता. मीठ टाकायचं प्रमाण आपण कमी ठेवूया, धनिया पावडर आणि हळद. आपण आता बऱ्यापैकी जो आहे मसाले जे आहे टाकून घेऊया. मिठाचं प्रमाण जे आहे ते आपल्यानुसार राहतं की आपण जेव्हा मॅरिनेट केलं तो मॅरिनेट करताना आपण ऑलरेडी हळद आणि मीठ टाकलं होतं. सो आपण हळदीचं प्रमाण पण खूप कमी घेतलेलं आहे, कारण की लागलं तर नंतर आपण ॲड करू शकतो. आणि हे मसाले आपण जोपर्यंत एकजीव होत नाही ना तोपर्यंत त्याला आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया, व्यवस्थित भाजून घेऊया आपण. अशा प्रकारे खूप छान सुगंध सुटलाय. बघा, तुम्ही बघू शकता. बघा आता आपण आता फक्त एक लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा मसाले टाकले ना तेव्हा थोडंसं आता जो फ्लेम आहे ना गॅसचा तो आपण स्लो करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघत असाल तर आता मस्त पाणी सोडलेलं आहे मसाल्यांनी, ओनियन टोमॅटोने व्यवस्थित ते मस्त छान झालेलं आहे. आपण बघू शकतात की आपण आता पूर्ण मसाल्यांनी मस्तपैकी ऑइल सोडलेलं आहे आणि एकजीव झालेलं आहे आणि बऱ्यापैकी आणि चांगलं शिजलेलं आहे. आता आपण काय करूया, आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं 1 किलो ते आपण याच्यात आता मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करून काय करायचं याला की पहिला पूर्ण एकजीव करूया, पूर्ण मसाल्यांना चिकनमध्ये मिक्स करून घेऊया. चिकन आणि मसाले आपण एकजीव करून घेऊया, एक कोट करून घेऊया. म्हणजे काय होईल की त्यांच्यामध्ये प्रॉपरली टेस्ट येईल आणि चिकनमध्ये चांगले मसाले प्रॉपर मुरतील, ज्याला आपण म्हणूया की चव चांगली येईल. आपण बघू शकता आता परत एकदा की मस्त त्यांनी व्यवस्थित एकजीव आपण सगळं केलेलं आहे. आता याला काय करायचं, आपण स्लो फ्लेमवरती ना मस्त वरचं कॅप लावून तुम्ही बघत असाल तर आपण पूर्णपणे एकत्र पूर्ण व्यवस्थित प्रकारे आपण एकजीव करून घेतले मसाल्यांना. आणि तुम्ही स्टार्टिंगपासून बघितलं असेल तर आपण एकही ड्रॉप पाण्याचा यूज केलेला नाही आहे. आता त्याला ते काय होईल की आपण ज्याला वरती प्लेट ठेवू आपण त्याच्यावरती तो अंगचंच पाणी जे आहे ते सोडेल. सो आपण काय करूया, त्याच पाण्यात शिजवूया, म्हणजे वरती एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही आहे. त्याच पाण्यात आपल्याला त्या शिजवून घेऊ आणि त्याची टेस्ट जी असणार आहे ती खूप छान असणार आहे. आणि त्याचसोबत आपण बघत असाल तर आपण सोबत जिरा राईस पण टाकलेला आहे, सोबत चिकन सुक्कासोबत बघू शकता तुम्ही. छान प्रकारे आपण राईस टाकलेला आहे आणि त्याच्याने काय होईल की मस्त राईस आणि सुक्का हवा तर तुम्ही चिकनसोबत राईससोबत तुम्ही चपाती म्हणा किंवा रोटी म्हणा किंवा ब्रून म्हणा किंवा एक पावाची लादी म्हणा यूज करू शकतात, डिपेंड ऑन युअर चॉईस. बट मी आज जे खाणार आहे ते जिरा राईस विथ चिकन सुक्का खाणार आहे. सो आपण काय करूया, जिरा राईस पण आपण टाकलेला आहोत. चिकनकडे येऊन बघूया. चिकनवरती आपण एक प्लेट ठेवूया. एकच मिनटं. आता प्लेट पाहू शकतो आपण की आता राईसला मस्त उकळी सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण त्याच्यामध्ये काही नाही, फक्त मीठ, जिरा, कोथिंबीर टाकलेली जी दिसत असेल तुम्हाला. आणि आता आपण याच्यावरती प्लेट ठेवूया चिकनवरती.
चिकन आता बघा सोडायला लागलेलं आहे तेल. तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला आणचं पाणी सोडायला लागलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल इकडं हे बघा पाणीच दिसतंय. परत एकदा आपण त्याला ना मिश्रण करून घेऊया एकत्रित आणि मग आपण त्याच्यावरती प्लेट ठेवूया. खूप छान स्मेल येतोय. नक्की व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांना, आपल्या परिवाराला सांगा आणि नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि आठवणीने कमेंट करायला विसरू नका. पहिलाच व्हिडिओ आहे, काही चूक असेल तर माफ करा. आपण आता चांगल्या प्रकारे याच्यावरती मस्त हे केलेलं आहे आणि आपण आता याच्यावरती आदन ठेवून आणच्या पाण्यानेच त्याला आपण आता चिकन शिजवायला ठेवलेलं आहे. आपण आता अशा प्रकारे ना हे ओपन करूया प्लेट. और वा, आता बघा चिकननं जे आहे हे पाणी पूर्ण सोडायला चालू केलेलं आहे आणि चिकन जे आहे बॉईल होण्यात पण स्टार्ट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही केवढं पाणी सुटलेलं आहे. आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंगला की आपण एकही पाण्याचा थेंब ड्रॉप न यूज करता आपण हे चिकन बनवतो आहे. बघा तुम्ही चिकनने किती म्हणजे आपण म्हणतो ना की चिकन किती पाणी सोडतं आहे किंवा मसाले, त्याची काही गरजच नाही आहे. विदाऊट पाण्यात आपण हे केलेलं आहे. बघू शकतात खूप छान स्मेल येतो आहे आणि बघू शकता खूप चांगल्या प्रकारे असा फ्रेग्रन्स यायला चालवला आहे, ज्याला आपण एक जायका म्हणू शकतो किंवा एक अरोमा म्हणू शकतो. आणि तुम्ही असं छान एक प्रकारे आपण जेव केलेलं आहे. आणि आता याला परत आपण झाकण ठेवूया, ज्याच्याने परत तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आता शिजायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही इकडं बघू शकतात की आपला राईस हा रेडी झालेला आहे, जिरा राईस. सो आपण करूया एक 5-10 मिनटं वेट करूया अजून, ज्याच्याने चिकन पूर्णपणे ब्रॉईल होईल. आणि आपण शेवटी आपण एक दाखवूया सावकर. आता आपण काय करूया, याला परत एकदा शिजायला ठेवूया, प्लेट ठेवूया आपण याच्यावरती झाकण. आणि एकदा 10 मिनटात आपण जसं चिकन शिजलं की मग आपण शेवटी प्लेटिंग करूया जिरा राईस विथ चिकन आणि मस्त टेस्ट करूया आणि 5-10 मिनटं वेट करत बघूया. चला आपण एकदा बघूया फायनली. इट्स व्हेरी गुड. बघूया आपण मस्त छानपैकी शिजलेलं आहे. आणि आपण आता चिकन बघूया. बघा इट्स व्हेरी गुड आणि चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. तर आपण आता सर्व करूया. फायनली आपण प्लेट्स रेडी केलेली आहे आणि खूप टेम्पटिंग वाटतं आहे. चला आपण एक बाईट घेऊन बघूया. बट मी आता काय केलं आहे माहिती आहे का, मी पाव नाही घेतलेलं आहे आणि ब्रोन नाही घेतलेलं आहे. ब्रोन घेतलेलं आहे आपण. तर एकदा आपण एक बाईट घेऊया आणि मी एकदा टेस्ट करून सांगतो तुम्हाला. तुम्हाला बघून सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. इट्स व्हेरी गुड आणि खूप टेस्टी आहे. सो आपण एकदम खूप कमी मसाले वापरून विदाऊट पाण्यामध्ये चिकन सुक्का बनवलं आहे विथ जिरा राईस विथ सॅलड. सो एकदा ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि 100% जसं मी सांगितल्याप्रमाणे कमेंट करायला विसरू नका. आणि अगेन आय एम रिक्वेस्टिंग यू, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करा, शेअर करा. सो आम्ही सुद्धा मोटिवेट होऊ तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी. आणि जसं तुमच्या हा व्हिडिओला रिस्पॉन्स येईल, नेक्स्ट व्हिडिओ आपण ट्राय करूया मॅक्झिमम लवकरच तुम्हाला हा नेक्स्ट व्हिडिओ आपण नवीन पदार्थासहित आणूया. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.